गोविंदानंद सरस्वती न्यास गुरुदेव दत्त वर्ग जन्माष्टमीच्या निमित्ताने सादर करत आहे कृष्ण गाथा कृष्ण गाथा कृष्ण गाथा। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। नमस्कार। गुरुदेव दत्त गीता पठण वर्गाच्या गोकुळाष्टमी आणि कृष्ण जन्म सोहळ्याचा हा कार्यक्रम। आता आपली संगीताताई भगवान श्रीकृष्णांची या मूर्तीची यथा मिलित उपचारांनी पूजा करते आहे। दृष्टीच्या माध्यमातून आपण सर्वजण या पूजेमध्ये सहभागी होऊया। पाहूया तर आता श्रीकृष्णाची पूजा। कस्तूरितिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुः करे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणी। असं हे मुरलीधराचं भावुक रूप, पण याचबरोबर श्रीकृष्णाच्या गुणात्मक रूपाचं वर्णन करणारं आदि शंकराचार्यांचं मधुराष्टकम। ते ऐकूया स्नेहाताईच्या स्वरात। मधुराष्टकम। मधुराष्टकम। अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं वेणुर्मधुरो रेणुर्मधुर पाणिर्मधुरः पादौ मधुरौ नृत्यं मधुरं साख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गीतं मधुरं पीतं मधुरं भुक्तं मधुरं सुप्तं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं करणं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं स्मरणं मधुरं वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं
गुंजा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा वीची मधुरा सलिलं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं भुक्तं मधुरं दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गोपा मधुरा गावो मधुरा यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा दलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् इति श्री महाप्रभु वल्लभाचार्य विरचितं श्री मधुराष्टकं संपूर्णं श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु. श्रीकृष्णाचं संपूर्ण चरित्र हे आश्चर्यकारक घटनांनी आणि तेवढ्याच रोचक घटनांनी व्याप्त आहे. धुवाधार वृष्टी होते आहे आणि अशातच मध्यरात्री भगवंत मथुरेमधील कारावासात जन्माला आले. दुथडी भरून वाहणारी यमुना ती पार करून वसुदेवानी भगवान श्रीकृष्णांना पालनपोषणासाठी श्री विष्णूंच्या आदेशानुसार नंद यशोदाकडे नेलं आणि मग त्यांची गोकुळातली सर्व सैर चालू झाली. कलेकलेनं बाळ वाढू लागला. आता श्रीकृष्ण जन्म पाळणा आणि मागे मागे धावणारी बालगोपाळ मंडळी आणि छोटे छोटे मदन गोपाळ हे सुंदर गीत ऐकणार आहोत हेमाताईकडून. चला तर मग ऐकूया गीत. शुभ अष्टमीला पुत्र जन्मला त्या माता देवकीला. श्रावण मासी शुभ अष्टमीला पुत्र जन्मला त्या माता देवकीला. बंदिवास भोगी दुःख माता पिता देती दोष अपुल्या कर्मासी पतिता. निवारण करण्या आला कृष्ण घडीला पुत्र जन्मला त्या माता देवकीला. श्रावण मासी शुभ अष्टमीला पुत्र जन्मला त्या माता देवकीला. वसुदेव पाही सोनुल्या मुलाला आता काय करू मी कुठे ठेवू त्याला. बहीण कंस क्रूर तो पाहुनी हरीला
कृष्ण जन्मला त्या माता देवकीला. श्रावण मासी शुभ अष्टमीला पुत्र जन्मला त्या माता देवकीला. करुणी विचार आपुल्या मनाला न्यावी बालकासी नजर गोकुळाला. स्वाधीन करावे नंद यशोदेला पुत्र जन्मला त्या माता देवकीला. श्रावण मासी शुभ अष्टमीला पुत्र जन्मला त्या माता देवकीला. होकार देती देवकी तयाला घेऊनीच जाहो त्वरेने हरीला. सुखरूप ठेवे यशोदा मुलाला पुत्र जन्मला त्या माता देवकीला. श्रावण मासी शुभ अष्टमीला पुत्र जन्मला त्या माता देवकीला. श्रावण मासी शुभ अष्टमीला पुत्र जन्मला त्या माता देवकीला. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल. छोट सुमीरो मदन गोपाल, छोट सुमीरो मदन गोपाल. आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल. बीच में मेरो मदन गोपाल, बीच में मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल. छोट सुमीरो मदन गोपाल, छोट सुमीरो मदन गोपाल. कारी कारी गैया गोरे गोरे ग्वाल, कारी कारी गैया गोरे गोरे ग्वाल. श्याम वरण मेरो मदन गोपाल, श्याम वरण मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल. छोट सुमीरो मदन गोपाल, छोट सुमीरो मदन गोपाल. छोटी छोटी लकुटी छोटे छोटे हाथ, छोटी छोटी लकुटी छोटे छोटे हाथ. बंसी बजाए मेरो मदन गोपाल, बंसी बजाए मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल. छोट सुमीरो मदन गोपाल, छोट सुमीरो मदन गोपाल. छोटी छोटी सखिया मधुबन बाग, छोटी छोटी सखिया मधुबन बाग. रास रचावे मेरो मदन गोपाल, रास रचावे मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल. छोट सुमीरो मदन गोपाल, छोट सुमीरो मदन गोपाल. घास खाए गैया दूध पिए ग्वाल, घास खाए गैया दूध पिए ग्वाल. माखन खावे मेरो मदन गोपाल, माखन खावे मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल. छोट सुमीरो मदन गोपाल, छोट सुमीरो मदन गोपाल. छोट सुमीरो मदन गोपाल, छोट सुमीरो मदन गोपाल. श्रीकृष्ण म्हटला,
की आपल्याला भगवद्गीता तर आठवतेच, पण त्याच्याच बरोबर गोकुळातली गोपाळांबरोबर केलेली धमाल, बाललीला आणि सगळ्या गोपाळांसाठी खुला केलेला दयादुधाचा खजिना, हे सारं आठवतं. मुरली मनोहराचं रूप बासरी आणि राधा या दोन्हीशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. यावरून आठवण झाली. बासरी राधेच्या एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाली, अगं राधे, मी श्रीकृष्णाच्या ओठावर विराजमान झाले ना, कारण अगं मी स्वतःवर कितीतरी संस्कार करून घेतलेत. आतून मी अगदी पोकळ आहे. माझं काहीही त्यात शिल्लक ठेवलेलं नाही. जे काही श्रीकृष्णाच्या मुखातून येतं ते जसंच्या तसं मी पुढे वाहून नेते. बस सर्वस्व समर्पण केलंय ग, त्याचा हा प्रसाद मिळालाय. तर मग आता या बासरीवरचं एक नृत्य आपण आता पाहणार आहोत कल्पनाकडून. हो, आणि त्याच्या पाठोपाठ रासगरबा सादर करते आहे सरिता. श्रीकृष्णाच्या जीवनातला हा सुद्धा एक अविभाज्य भाग आहे, नाही का? मुरली
साधूनां विनाशायाच दुष्कृतां. कृष्ण अवतारातील इतर अनेक कार्यांबरोबर संत सज्जनांना, माता भगिनींना त्रास देणाऱ्या राक्षसांचा, दुष्प्रवृत्तींचा नाश करायचा, संहार करायचा हा एक महत्त्वाचा उद्देश होता. ते कार्यही श्रीकृष्णाने अनेक तऱ्हेच्या युक्त्या क्लुप्त्या करून पूर्णत्वाला नेलं. आणि एवढंच करून ते थांबले नाहीत, तर या संहारानंतर मुक्त झालेल्या 16,000 नारींना पवित्र करण्यासाठी त्यांनी त्यांचं पतित्व स्वीकारलं, जेणेकरून त्यांना सन्माननीय वागणूक मिळाली पाहिजे. तर अशापैकी संहाराची, संहारक रूपातली एक कथा आपण आता ऐकणार आहोत. सादर करते आहे केळकर ताई. भगवान श्रीकृष्ण चरणी नमस्कार आणि सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. त्या दिवशी पहाटे लवकर उठून शरीराला उटणे लावतात आणि त्यानंतर संपूर्ण शरीराला तेल लावून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट आणि अहंकाराचे उच्चाटन करायचे असते. नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुर वधाची आख्यायिका खूप प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलमी राजवटीतून मुक्त केले असे म्हणतात. पुराणानुसार नरकासुर हा असुर होता. विष्णूने वराह अवतार घेतला त्यावेळी पृथ्वीच्या गर्भातून उत्पन्न झाला, म्हणून त्याला विष्णुपुत्र असे ओळखले जाते. जिथे सीतेचा जन्म झाला त्याच स्थानी पृथ्वीच्या गर्भातून नरकासुराचा जन्म झाला. त्यामुळे राजा जनक यांनी नरकासूर 16 वर्षाचा होईपर्यंत पालनपोषण केले. त्यानंतर पृथ्वी त्याला विष्णूजवळ घेऊन गेली. विष्णूने त्याला प्राग्ज्योतिषपूर या राज्याचा राजा बनवले. नरकासूर हा मथुरेचा राजा कंस याचा असुर मित्र होता. त्यानंतर विदर्भाची राजकुमारी माया हिच्याशी त्याचा विवाह झाला. काही दिवसापर्यंत नरकासूर राजाचा कारभार व्यवस्थितपणे सांभाळत होता, पण बाणासुराच्या संगतीमुळे तो दुष्ट झाला आणि वसिष्ठांनी नरकासुराला विष्णूच्या हातून मारले जाण्याचा शाप दिला. या शापातून वाचण्यासाठी नरकासुराने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले आणि कुडाकडूनही वध होणार नाही असा वर मागून घेतला. या वरामुळे तो अधिकच उन्मत्त झाला. त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या आणि स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अशा एकूण 16,100 स्त्रियांना पळवून नेले आणि मणिपर्वतावर नगर बसवून तिथे त्यांना बंदी करून ठेवले. अगणित संपत्ती लुटली व हव्यासपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले आणि वरुणाचे विशाल छत्र सुद्धा बळकवले. त्याला मिळालेल्या वरामुळे देव, गंधर्व आणि माणसांना त्रास देऊ लागला. प्राग्ज्योतिषपूर ही राज्याची राजधानी होती. या राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन त्याच्यावर चाल केली. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे 2 तुकडे करून त्याचा वध केला. नरकासुराच्या बंदिवासातील 16,100 कन्यांसोबत त्याने विवाह करून त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. नरकासुराचा वध करताना कृष्णाच्या शरीरावर रक्ताचे शिंतोडे उडाले होते. ते साफ करण्यासाठी श्रीकृष्णाने तेलाने स्नान केले. तेव्हापासून अभ्यंग स्नान करण्याची प्रथा सुरू झाली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून नरक चतुर्दशी साजरी केली जाते. श्रीकृष्णार्पणमस्तु. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटू समारो मदन गोपाल. बाळकृष्णाचं हे मोहक रूप. लोणी चोरून माता यशोदेला आणि गोपींना सळो की पळो करून सोडणारा नटखट श्रीकृष्ण आपल्याही मनामध्ये खोडकर भाव निर्माण करून गेला. आपल्या मंजूळ वेणुनादाने भान हरपवून टाकणारा राधेचा कृष्ण त्याच्या मुग्ध रासलीलेतून आपल्याला आनंद देऊन गेला. श्रीकृष्णाचं सहिष्णू रूप म्हणजेच दैत्यांची शक्ती सहन करणारा आणि त्यांचा पराभव करणारा संहारक श्रीकृष्ण कथेच्या माध्यमातून आपल्या मनामध्ये एक वेगळाच विश्वास निर्माण करून गेला. आता आपण वळूया त्याच्या एका वेगळ्याच रूपाकडे. समग्र ज्ञान, ऐश्वर्य, शक्ती, बल, वीरता आणि तेज या गुणांनी
निरातिशय स्वरूपाने युक्त असलेले भगवान श्रीकृष्ण समस्त मानव जातीला आपल्या जन्माचं प्रयोजन भगवद्गीतेच्या माध्यमातून समजावून सांगणारे जगद्गुरु श्रीकृष्ण भक्तीच्या, निष्काम कर्माच्या आणि देह आणि देही यांच्या भिन्न स्वरूपाच्या आकलनातून निश्चयात्मक बुद्धीने परमात्मा स्वरूपाच्या आनंदामध्ये मग्न राहण्याची शिकवण देणारे जगद्गुरु श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या या स्वरूपाची आपण ओळख करून घेऊया गीताताईंच्या भजनातून, स्नेहा, ममता, शुभा आणि मंजिरीताईंच्या विवेचनातून. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं रामनारायणं जानकी वल्लभं. कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं. तुम मीरा के जैसे बुलाते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं. बेर शबरी के जैसे खिलाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं. रामनारायणं जानकी वल्लभं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, कौन कहते हैं भगवान सोते नहीं. माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं. कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, कौन कहते हैं भगवान नाचते नहीं. गोपियों की तरह तुम नचाते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं. याद आएंगे उनको कभी ना कभी, याद आएंगे उनको कभी ना कभी. कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं. नाम जपते चलो काम करते चलो, नाम जपते चलो काम करते चलो. हर समय कृष्ण का ध्यान करते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं
जानकी वल्लभं रामनारायणं जानकी वल्लभं। जय श्री कृष्ण। नमस्कार. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने मी अध्याय 2 श्लोक 25 याचे विवेचन करणार आहे. या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आध्यात्मिक पद्धतीने आत्मबोध केला आहे आणि मी तो सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करत आहे. अव्यक्तो यम चिंत्योयम अविकार्यो यमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. याचा अर्थ असा की हा आत्मा अदृश्य, कल्पनातीत आणि अपरिवर्तनीय आहे असे म्हटले जाते. हे जाणून तू शरीराबद्दल शोक करू नकोस. भौतिक गणनेनुसार जीवात्मा इतका सूक्ष्म आहे की अतिशक्तिशाली सूक्ष्मदर्शक यंत्रातूनही त्याला पाहणे शक्य नाही, म्हणून त्याला अव्यक्त म्हटले आहे. तसेच आत्मा हा अविकारी आहे. शरीराला आणि मनाला विकार आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे अंतःकरणाचे विकार आहेत. आत्मा हा स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर यांच्यापासून भिन्न आहे. त्याचे स्वरूप हे साक्षी चैतन्य स्वरूप आहे आणि हेच प्रत्येक जीवाचे पारमार्थिक स्वरूप आहे. आपले हे आत्मस्वरूप जाणून घेणे हा प्रत्येकाचा परम पुरुषार्थ आहे. दुसरे असे की आत्मा हा नित्य अपरिवर्तनीय असल्यामुळे तो अमर्यादित परमात्म्याच्या तुलनेत सूक्ष्म अनुरूपच राहतो. परमात्मा हा अमर्यादित अनंत आहे, तर आत्मा हा मर्यादित सूक्ष्म रूप आहे. आत्मा हा जाणण्याचा विषय आहे. तो परिवर्तन रहित आहे. त्याचा मृत्यू शक्य नाही आणि म्हणून हे अर्जुना, तू स्वतःचे आत्मस्वरूप जाणून घे. आत्मज्ञानाने शोकाचा निराश होतो, दुःखाची निवृत्ती होते आणि आनंद प्राप्ती होते. हेच आत्मज्ञानाचे फळ आहे. आत्मज्ञानी शोक सागर पार करू शकतो. म्हणूनच हे अर्जुना, तू आत्म्याचे म्हणजे प्रत्येक जीवाचे पारमार्थिक स्वरूप जाणून घे आणि घडलेल्या घटनांचा शोक करू नकोस. श्री कृष्णार्पणमस्तु. नमस्कार, मी ममता पाटील. मी आज अध्याय 2 श्लोक 41 याचे विवेचन करणार आहे. व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत, हे अर्जुना, जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढ निश्चयी असते आणि त्यांचे ध्येयही एक असते. हे प्रिय कुरुनंदन, जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. सतत कृष्ण भावनेत राहून परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करण्याचा निश्चय करणे ही निश्चयात्मक बुद्धी आहे, म्हणजेच व्यवसायात्मिक बुद्धी आहे. सतत सत्कर्म करून ह्या मार्गावर चालत राहणे व त्याचा प्रयत्न करणे हे जीवनाचे ध्येय ठेवणे ही व्यवसायात्मिका दृष्टी आहे. आणि भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला म्हणजेच आपल्या सगळ्या मानव जातीला अशा पद्धतीने निश्चयात्मिक बुद्धी ठेवून आपलं जीवन व्यतीत करण्याचा उपदेश केलेला आहे. दैनंदिन जीवनामध्ये कृष्ण भक्तीत विलीन झालेला माणूस सत्सद विवेक बुद्धीने त्याचे कर्म करीत असतो. त्याच्या वर्तणुकीत कुठेही राग, द्वेष, अहम, मत्सर म्हणजे कुठल्याही विकाराचा समावेश नसतो. तो अगदी प्रामाणिकपणे आपले कर्म करीत असतो. तो कधीच मान अपमान याची पर्वा करत नाही. प्रामाणिक कर्म करत असताना तो कधी कठोर भूमिकाही निभावतो. या उलट कृष्ण भक्तीहीन असलेली व्यक्ती कधीच सात्विक विचारांना प्राधान्य देत नाही. प्रामाणिक कर्म करण्यात त्याला थोडाही रस नसतो. तो फक्त चांगुलपणाची प्रतिमा प्रस्थापित करण्यात व्यग्र असतो. त्याला प्रामाणिक कर्माशी काहीही घेणे देणे नसते. त्याची बुद्धी अविचारी, अस्थिर, कामनायुक्त असते. एखादे काम करीत असताना दुसऱ्याच्या मनात आपली प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून तो वेळेवर खोटही बोलू शकतो.
कृष्ण भक्तीत विलीन झालेली व्यक्ती श्रद्धाळू असते. श्रद्धा म्हणजे उदात्त गोष्टीवर दृढ विश्वास होय. माणसामध्ये कृष्ण भावना जागृत होते तेव्हा त्याला आपल्या कार्यामध्ये चांगले फळ मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. कृष्ण भावनेत स्थित झालेल्या व्यक्तीच्या सर्व क्रिया परमपूर्ण स्तरावर असतात, कारण कृष्ण भावनेत केलेले कर्म हे चांगले वाईट या द्वंद्वाच्या पलीकडचे असते. जीवनाविषयीच्या भौतिक संकल्पनेचा त्याग म्हणजेच कृष्ण भावनेची परमोच्च प्रगती होय. कृष्ण भावनेतील प्रगतीमुळे या स्थितीची आपोआप प्राप्ती होते. नमस्कार. ओम श्री परमात्मने नमः. श्री गुरुभ्यो नमः. आज दशावतारी महाविष्णु के 8वां अवतार श्री कृष्ण का जन्मदिन. अजोपि सन्न व्ययात्मा, अजन्म और अविनाशी स्वरूप होते हुए भी अपनी योग माया से जन्म लिए श्री कृष्ण. जितना नाम कठिन है उतना ही उनको समझना कठिन. कृष्ण ही श्रीमद् भगवत गीता है, जीवन का सार. जीवन के हर प्रश्न का उत्तर गीता में है. आज अध्याय 2 50वां श्लोक के बारे में 2 वाक्य बोलने का प्रयत्न. बुद्धियुक्तो जहातिहा उभे सुकृत दुष्कृते तस्माद् योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशलम. समत्व बुद्धि का अर्थ है द्विविधा द्वंद्व से रहित जो हो उसे कहते हैं समत्व बुद्धि. कर्मयोग की बुद्धि से प्रत्येक कर्म निस्वार्थ और निष्काम रूप से करके ईश्वर को अर्पण करना और ईश्वर की सेवा करके जो फल प्राप्त हो उसे ईश्वर का प्रसाद मानना, किसी भी परिस्थिति में अपनी बुद्धि पर आनंद या दुख का परिणाम न होने देना, बुद्धि को संतुलित रखना ही समत्व बुद्धि है. ऐसा साधक इसी शरीर में जीवन यापन करते हुए सभी पाप पुण्य का त्याग करता है. इस श्लोक में भगवान श्री कृष्ण अर्जुन को समत्व बुद्धि योग में अपनी निष्ठा रखने की सलाह दे रहे हैं. इसका अर्थ है कि श्री कृष्ण अर्जुन को बोल रहे हैं योग कर्मसु कौशलम. कुशलता और निपुणता लाने का अर्थ है कि कर्म करते समय हमारे मन में राग, द्वेष, क्रोध, काम जैसे विकार उत्पन्न न हो, हमारे मन में कोई द्वंद्व निर्माण न हो. इस प्रकार कर्म करना ही कर्म कुशलता है और इसीलिए कर्म की कुशलता ये शारीरिक लक्षण न होकर अंतःकरण में कर्म करने का भाव और आचरण है. इस श्लोक में भगवान श्री कृष्ण अर्जुन को अर्थात संपूर्ण मानव जाति को यह संदेश दे रहे हैं कि कर्म करते समय उसके पीछे का आचरण और उसमें निहित भाव ईश्वर को अर्पण करने का होना चाहिए. अर्थात हमें अपने कर्म में कर्म करते समय कुशलता व योग लाना है. श्री कृष्णार्पणमस्तु. धन्यवाद. नमस्कार. मी मंजिरी. अध्याय 6 श्लोक क्रमांक 30. यो मां पश्यति सर्वत्र सर्वञ्च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. जो कोणी मला वासुदेवाला सर्वांच्यात आत्मारूपात पाहतो आणि सर्व प्राणीमात्रांना माझ्या रूपात सामावलेलं पाहतो त्याला मी कधीच अदृश्य असत नाही आणि मला तो अदृश्य असत नाही. प्रत्येकाच्या शरीरात असणारं चैतन्य आत्मा
हा कृष्णाचा अंश आहे. आणि हा आत्मारूपी देवाविना देह म्हणजे पेट्रोल विना गाडी, किल्ली विना कुलूप असं असून सुद्धा आपण प्रत्येकजण सदैव मी, माझं, मी केलं, मलाच येतं या भ्रामक समजुतीमध्ये गुरफटलेले असतो. आणि हा वृथा अभिमान आपण सदैव बाळगत असतो. या विचारापासून आपली सोडवणूक करून घेतली आणि आजूबाजूच्या प्रत्येकात वासुदेव आहे, त्याचाच अंश आहे हे मान्य केलं आणि शरीरापेक्षा शरीरी महत्त्वाचा आहे, तोच वासुदेवाचा अंश आहे हे एकदा मान्य केलं की मग सर्वत्र समान भूमिका घेतली जाईल. मग मन, दृष्टी यांची व्यापकता आपोआपच वाढेल आणि भगवंतानी काही विशिष्ट कार्यासाठी आपली नेमणूक केलेली आहे आणि ते कार्य कर्तव्यबुद्धीने, कसोशीने, सर्वस्व समर्पणाने करायचं आहे. आणि सेवावृत्तीने केलेलं हे कार्य पूर्ण होताक्षणीच ते कृष्णार्पण करायचं आहे हे एकदा मनाशी निश्चित केलं की मग समत्वभाव दूर राहीलच कसा. सर्वत्र समावेशक असं समत्व आलं. व्यक्तीत बाह्य स्वरूपात कितीही फरक असला तरीसुद्धा मूलतत्व भगवंताचा अंश एकच असल्यामुळे हे समत्व वाढत जाईल आणि मानवजातीच्या उत्कर्षासाठी आपले प्रयत्न कारणी लागतील. सर्वस्व समर्पणाची ज्योत सदैव तेवत राहील. सर्व दूर फक्त आणि फक्त श्रीकृष्णाचंच दर्शन घडेल. वासनात् वासुदेवस्य वासितं भुवनत्रयं सर्वभूतनिवासोऽसि वासुदेव नमोस्तुते, वासुदेव नमोस्तुते. कृष्णाची ही विविध रूपं न्याहाळताना मला नेहमी असं वाटतं की आपल्या मनातल्या प्रत्येक भावनेला कृष्णाची ही रूपं साथ घालतात. आता बघा ना, त्याचं हे छोटं छोटं रूप आपल्या मनामध्ये वात्सल्य दाटून आणतं. आपले त्याला बघितलं की आपले डोळे आपोआप भरून येतात. आपल्याला असं वाटतं की त्याला अंजारावं, त्याला गोंजारावं, त्याचे लाड करावेत आणि त्याच्या ह्या अतिशय लढीवाळ रूपामध्ये रमून जावं. राधाकृष्णाची सख्य भक्ती बघित आपल्याला अद्वैत तत्वज्ञानाचा बोध करून देते. त्याचं संहारक रूप आपल्याला शिकवतं. अन्यायाचा प्रतिकार करायचा असतो ही शिकवण आपल्याला त्याचं हे रूप देतं. आणि भगवद्गीता तर काय, आपल्याला आनंदाने जीवन जगण्याची गुरुकिल्लीच देऊन जाते. जीवनामध्ये भोग कुठपर्यंत असावा आणि योगाची सुरुवात कुठून व्हावी ह्याचं ज्ञान ज्याच्या चरित्रातून आपल्याला समजतं ते चरित्र म्हणजे कृष्ण चरित्र. पुराणांमध्ये असं सांगितलेलं आहे की तो पूर्ण पुरुष आहे, अमर्यादा पुरुषोत्तम आहे. आणि अजून एक तुम्हाला सांगू का, त्याला आपल्या भक्तांची इतकी काळजी आहे, त्याला आपल्या भक्तांच्या कल्याणाची इतकी तळमळ आहे की भगवंतांनी त्यांच्या उपासनेचे अनेक मार्ग आपल्याला सांगितलेले आहेत. भगवंतांनी आपल्याला सांगितलंय, मी भागवतात आहे, तुम्ही भागवत करा. मी विष्णू सहस्रनामात आहे. विष्णू सहस्रनाम म्हणजे भगवंतांची गुणवैशिष्ट्य आहे, ती पवित्रम आहेत.
म्हणजे सगळ्यांचं परम कल्याण करणारे आहेत. त्यांनी सांगून ठेवलंय, मी विष्णू सहस्रनामात आहे, तुम्ही विष्णू सहस्रनाम म्हणा, तुम्ही भगवद्गीता म्हणा, मी त्याच्यात आहे. अहो हेही नाही जमलं तर माझा गजर करा, माझी आरती करा, मी त्याच्यातही आहे. आणि त्यांनी आपल्याला वचन दिलंय, भगवंतांचं वचन आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल आणि दुष्ट प्रवृत्तींचा प्रभाव वाढेल, तेव्हा सत्प्रवृत्तींचा संरक्षण करण्यासाठी आणि सत्प्रवृत्तींचा प्रभाव वाढवण्यासाठी मी अवतार घेणार आहे आणि मी येणार आहे. आणि म्हणून आज मला ही बाहेरची सामाजिक परिस्थिती बघितली, सामाजिक अस्थिरता बघितली की त्यांच्या या वचनाची आठवण होते आणि आपोआप आपण आश्वस्त होतो की ते येणार आहे. समाजातली सगळी अराजकता नाहीशी करून सुराज्य निर्माण करण्यासाठी भगवंत येणार आहे आणि ते आपलं कल्याणही करणार आहे. आजच्या ह्या कार्यक्रमाची आणि कृष्णाच्या विविध छटांनी रंगलेल्या ह्या छोट्याशा कार्यक्रमाची सांगता आपण गजरानी आणि आरतीनी करणार आहोत. तुम्हीही आमच्या ह्या गजरामध्ये आणि आरतीमध्ये सामील व्हा. हरी हरी बोल, हरी हरी बोल, हरी हरी बोल, हरी हरी बोल, बोल हरी बोल, बोल हरी बोल, बोल हरी बोल, बोल हरी बोल, हरी 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 बोल, हरी 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 बोल, बोल हरी बोल, बोल हरी बोल, बोल हरी बोल, बोल हरी बोल, हरी 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 बोल, हरी 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 बोल, बोल हरी बोल, बोल हरी बोल. बोल हरी बोल, केशव माधव मुकुंद बोल, बोल हरी बोल, हरी बोल, हरी बोल, केशव माधव मुकुंद बोल, बोल हरी बोल, हरी बोल, हरी बोल, केशव माधव मुकुंद बोल, बोल हरी बोल, हरी बोल, हरी बोल, केशव माधव मुकुंद बोल, बोल हरी बोल, हरी बोल, हरी बोल, केशव माधव मुकुंद बोल, बोल हरी बोल, हरी बोल.